राष्ट्रप्रवाह न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। मैं मनन व्यास और आज की देखते हैं ताजा खबर। परतवाड़ा के नामांकित गीतांजलि मॉल तथा भाजपा के पूर्व नगर सेवक मनोहर गिडवानी के पुत्र विजय गिडवानी ने अपनी दुकान विजय इलेक्ट्रॉनिक के गोडाउन में फांसी लगाकर जान दे दी। परिवार के लोग कार्यक्रम निमित्त बाहर गांव गए हुए थे, तभी विजय ने यह आत्मघाती कदम उठाया। घटना कल रात 9:30 बजे की बताई जा रही है। आत्महत्या का कारण पता नहीं चला, पुलिस जाँच कर रही है। आरक्षण बचाओ कृति समिति की ओर से सुप्रीम कोर्ट से अनुसूचित जाति जनजाति के उपवर्गीकरण के निर्णय को रद्द करने की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर प्रदर्शन किया। मेलघाट के बीएड तथा डीएड डिग्री धारकों को पैसा कायदा अंतर्गत नौकरी देने की मांग को लेकर जिला परिषद में ठिया आंदोलन किया। शासन ने सेवानिवृत्त शिक्षक को ठेके पद्धति से नियुक्ति का विरोध आंदोलनकारियों ने किया। बहुजन समाज पार्टी की ओर से सुप्रीम कोर्ट के अनुसूचित जाति जनजाति के उपवर्गीकरण के निर्णय को रद्द करने की मांग को लेकर जिलाधिकारी कार्यालय पर प्रदर्शन किया। इस दौरान संसद का विशेष सत्र बुलाकर सुप्रीम कोर्ट का फैसला रद्द करने की मांग की। युवा स्वाभिमान पार्टी महिला मोर्चा की ओर से कोलकाता तथा बदलापुर घटना के दोषियों को कड़ी सजा देने की मांग जिलाधिकारी को दिए गए ज्ञापन में दी। इस अवसर पर जिलाध्यक्ष ज्योति शहरी से पूर्व पार्षद सुमति ढोके, अर्चना तालान सहित पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। छात्रों को सीखने तथा सक्रिय भागीदारी को बढ़ावा देने के लिए विधायक सुलभा खोड़के के विशेष प्रयास से महानगर पालिका की शालाओं में इंटरएक्टिव फ्लैट पैनल लगाए जाएंगे, जिसके लिए जिला घनीकर्म प्रतिष्ठान की ओर से 20 लाख रुपए की निधि मंजूर की गई। महानगर पालिका की शालाओं में पिछले 2 वर्षों से विधायक खोड़के के प्रयास से निरंतर विद्यार्थियों को भौतिक तथा शैक्षणिक सुविधाएं सुधार के प्रयास हो रहे हैं, जिसमें इंटरएक्टिव फ्लैट पैनल लगाने से विद्यार्थियों को अपनी सक्रिय भागीदारी को बढ़ाने का मौका मिला। उप वन संरक्षण कार्यालय के सामने अपने विविध मांगों को लेकर उपोषण पर बैठे वनपाल इंद्रजीत बारस्कर को 7 दिन होने के बावजूद प्रशासन द्वारा कोई दखल नहीं लेने पर आश्चर्य व्यक्त किया जा रहा है। बारस्कर ने उपवन संरक्षक पर हेतु पूर्वक अपने ऊपर अन्याय का आरोप लगाया है। इस संबंध में राष्ट्रप्रवाह को बताया कि माझं नाव इंद्रजीत बारस्कर आहे। मी वन विभागामध्ये अधिकारी येथे वनपाल या पदावर कार्यरत आहे। मागील 2 वर्षापासून माझे उपवन संरक्षक श्री सुमन सोळंके साहेब हे मनात आकर्ष ठेवून माझ्याबद्दल माझ्या विरुद्ध कारवाई करत आहे किंवा माझा राग ठेवून मला मानसिक व आर्थिक त्रास देत आहे। माझे वेतन विनाकारण नियम बाह्यपणे रोखून ठेवत आहे। मला कोणतीही पूर्वसूचना न देता मला वेतन देत नाही। त्यानंतर मी त्याबद्दल वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या, मात्र वरिष्ठांनी सुद्धा त्या गोष्टी दखल घेतली नाही। नंतर मी माझ्या पायाच्या ऑपरेशन करिता वैद्यकीय रजेवर गेलो असता 6 महिने मी रजेवर होतो। 6 महिन्याचा पगार मला दिला नाही आणि त्याच्यानंतर मी रुजू रिपोर्ट घेऊन रुजू होण्यास गेलो असता फिटनेस सर्टिफिकेट घेऊन रुजू करून न घेता मला वैद्यकीय मंडळाकडे पाठवले। वैद्यकीय मंडळाकडे 4-4 महिने लागतात, म्हणजे अगोदरच 6 महिने मला पगार नाही, पुन्हा 4 महिने आणखी वेळ लागणार। मग 10 महिने आमच्या कुटुंबानं खायचं, जीवन कशावर जगायचं, माझ्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे। माझ्या औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। माझी आई म्हातारी आहे, तिच्या औषधोपचाराचा प्रश्न निर्माण झालेला आहे। मुलांचं शिक्षण आहे, माझ्या मुलांची फी भरायची आहे। तर असं माझ्यावर आर्थिक संकट कोसळलेलं आहे। माझ्या नातेवाईकाकडून उधार वगैरे घेऊन आतापर्यंत चालवलो, आता किती दिवस ते उधार देणार। मी वारंवार निवेदन तक्रारी दिल्या, परंतु वरिष्ठ स्तरावरून कोणती दखल घेतली नाही। त्यामुळे मला नाईलाजानं माझ्याच विभागाच्या विरोधात माझ्याच ऑफिसच्या समोर मला उपोषणाला बसावं लागलेलं आहे। आणि तेही 15 ऑगस्ट त्या स्वातंत्र्यदिनी, ज्या दिवशी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करत होते, त्या दिवशी मी गुलामगिरी असल्यासारखं इथे उपोषणाला माझ्या कुटुंबासह बसलेला आहो। तर माझी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की माझ्यावर झालेला जो अन्याय आहे दूर करावा, मला माझे वेतन द्यावे, मला माझे काम करू द्यावे आणि माझ्यावर आकाशबुद्धीने जे काही आरोप केलेले आहे, जे काही दोषारोप पत्र बजावलेले आहे हे रद्द करावे व मला जो काही मानसिक त्रास झाला आहे त्यापोटी मला नुकसान भरपाई देण्यात यावी व संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी माझी विनंती आहे। महाराष्ट्र के बदलापुर में हुई घटना का भारतीय जनता पार्टी के प्रदेश प्रवक्ता शिवराय कुलकर्णी ने तीखी प्रतिक्रिया देते हुए घटना की तीव्र शब्दों में निंदा की। बदलापूर मध्ये मानवतेला काळीमा फासणारी अतिशय दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेचे अतिशय गंभीर पडसाद हे बदलापूर मध्ये उमटले आहे। केवळ बदलापूर मध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न होईल अशी घटना आहे। या घटनेने सगळे जण सुन्न झाले आहे आणि एकूणच या
आपल्या सगळ्या सामाजिक स्थितीवर याच्यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। यामध्ये त्या नराधमावर कारवाई झाली पाहिजे, त्याला शिक्षा झाली पाहिजे, या सगळ्या मागण्या रास्त आहेत। सरकारने अतिशय कठोर पावलं उचलले पाहिजेत ही अपेक्षाही रास्त आहे। यासाठी जे काही आज आंदोलन झालं ते आंदोलन देखील रास्त आहे, स्वाभाविक आहे। आंदोलन आज सकाळी जे झालं ते सकाळी बदलापूरच्या आणि त्या परिसरातल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं। और लेटेस्ट न्यूज़ देखने के लिए राष्ट्रप्रभा चैनल को लाइक और सब्सक्राइब कीजिए।